हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आजपासून आपण नववीचे क्लास चालू करत आहोत, नववीचे व्हिडिओ. तर पहिलं चॅप्टर जे आहे, चॅप्टर नंबर 1 सेट्स, महाराष्ट्र बोर्डसाठी प्रॅक्टिस सेट 1.1. तर चला सुरुवात करूया. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी. आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. तर चला आपण सुरू करूया. तर बघा बाळांनो, प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे हा सेट या चॅप्टरवरचा, त्याच्यातला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, राईट द फॉलोविंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचे आहेत आपल्याला. तर सगळ्यांना माहीतच असेल रोस्टर फॉर्म. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. इवन नॅचरल नंबर आपल्याला लिस्टिंग मेथडने लिहायचा आहे. तर नॅचरल नंबर माहिती आहेत सगळ्यांना, 1 पासून स्टार्ट होता. 1 2 3 4 हे सर्व काय नॅचरल नंबर आहेत. आणि इवन इवन सांगितले आहेत म्हणून कोणते येतील, 2 4 6 8 है ना, आणि असे बरेचसे असतील. तर हा झाला तुमचा फर्स्ट क्वेश्चन. नंतर दुसरा क्वेश्चन आहे त्यातला, सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स लिहायचे आहेत फ्रॉम 1 to 50. तर बघा, प्राईम नंबर जर बघितले आपण, तर कोणते नंबर असतात ज्यांना फक्त 1ने आणि त्याच नंबरने भाग जातो त्यांना आपण प्राईम नंबर बोलतो. तर इवन प्राईम नंबर बोलले तर एक लक्षात ठेवा बांधनो, हे नोट म्हणून लिहून घ्या तुम्ही, की प्राईम नंबर हा इवन प्राईम नंबर जो आहे हा फक्त आणि फक्त एकच आहे. इवन प्राईम नंबर तो म्हणजे 2. तर या सेटमध्ये काय येईल व्हॅल्यू, तर या सेटमध्ये येईल फक्त 2. नंतर क्वेश्चन नंबर 3 जो आहे बघा, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स लिहायचा आहे. तर निगेटिव्ह इंटिजर्स सगळ्यांना माहिती आहेत, खूपच इझी. -1 -2 -3 हे सर्व काय आहेत, निगेटिव्ह इंटिजर्स आहेत आणि इन्फिनिटीपर्यंत असतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. ठीक आहे, हा क्वेश्चन इथे झालेला आहे. लास्ट आहे चौथा क्वेश्चन, 7 बेसिक साऊंड्स ऑफ सारेगामा. ठीक आहे. तर बघा, त्या सेटला आपण नाव दिलं. बघा, इथे जेवढी सेट्स लिहिलेत ना मी, तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये कोणतंही नाव देऊ शकता, तुम्हाला आवडतील ते. तर मी इथं डी नाव दिलेलं आहे आणि सेट्स लिहिलेले आहेत ह्या कंसामध्ये. तर हा कंस असाच असायला पाहिजे. तर सा रे गा मा प ध नी. तर हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे, राईट द फॉलोविंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड. वर्डमध्ये लिहायचे आहेत आपल्याला. तर हे जे सिम्बॉल्स असतं ना, याला आपण बोलतो बिलॉंग्स टू. काय बोलणार बाळांनो? बिलॉंग्स टू. ठीक आहे. नाहीतर मग हे जे असेल हे ना, जर असं करून असं असेल तर याला बोलतात नॉट बिलॉंग्स टू. तर आपण काय लिहू शकतो, 4/3 हा काय रॅशनल नंबर आहे. तर इथे तेच म्हटलेलं आहे, 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू. तेव्हा मग आपण लिहू शकतो 4/3 इज बिलॉंग्स टू सेट क्यू. त्यानंतर दुसरा आहे -2 इज नॉट अन एलिमेंट्स ऑफ सेट क्यू. आणि लास्ट आहे आपला, सेट पी इज अ सेट ऑफ ऑल पीज सच दॅट पी इज अन ऑड नंबर. तर हे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, सेम लँग्वेजमध्ये दिलं बाळांनो, तसंच लिहिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो आहे, राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. तर हा क्वेश्चन खूपच इझी आहे. तुम्ही तुमच्या बुकमधून कोणतेही 2 लिस्टिंग मेथड आणि रोस्टर मेथडने सेट्स लिहू शकता. जसे मी 2 एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्हाला. पहिला आहे, ए इज अ सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स लेस दॅन 10. तर लिस्टिंग मेथडने कसं लिहिणार बघा, 2 4 6 8 हे कसे आहेत, इवन नॅचरल नंबर आहेत आणि 10 पेक्षा लहान आहेत. आणि हेच रूल मेथडने लिहायला गेलं तर या प्रकारे लिहिणार आपण. त्यानंतर दुसरा एक सेट बनवला आहे, बी इज अ सेट ऑफ लेटर ऑफ वर्ड सायन्स. तर बघा, लिस्टिंग मेथडमध्ये आपण रिपीट लिहित नाही, त्यामुळे फक्त सिंगल सिंगल एकाच वेळेस लिहिलेले आहे. रिपीट जे झाले ते वर्ड्स अल्फाबेट परत नाही लिहिलेत आपण. आणि रूल मेथडने हा दुसरा सेट लिहिलेला आहे. तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे, फॉलोविंग सेट्स युझिंग लिस्टिंग मेथड. हे जे आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत त्यांना आपल्याला लिस्टिंग मेथडने लिहायचे आहेत. तर पहिला क्वेश्चन होता, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. इंडियन सोलार इयरमध्ये जेवढे मंथ्स आहेत त्यांचा सेट बनवायचा आहे. तर त्याला हे नाव दिलं. आणि त्यानंतर बघा, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन. तर हे आपण सोलार इयर लिहिले इंडियन. त्यानंतर लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट मधलं अगदी सोपं आहे, फक्त रिपीट करू नका यातले, सिंगल सिंगल वेळेस लिहा. तर COMPLENT हा त्या सेट झाला. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन होता, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. तर ह्युमन सेन्सरी ऑर्गन कोणकोणते असतात त्याचा सेट बनवायचा आहे.
तर बघा नोज, इयर्स, आईज, टंग अँड स्किन हे सर्व काय आहेत ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स आहेत. नंतर आहे सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 तर 20 मधले जेवढी प्राईम नंबर्स असतील ते लिहायचे. तर ते कोणकोणते आहेत बाळांनो? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. तर हे सगळ्या जे नंबर्स लिहिले आता यांचा समावेश असेल या आन्सरमध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे नेम्स ऑफ द कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. तर बघा एक सेट ई नावाचा सेट बनवला. एशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका अँड नॉर्थ अमेरिका. तर हा सेट झाला कॉन्टिनेंट्स. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेटचा, जो आहे राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. तर बघा रूल मेथडने आपल्याला लिहायचं आहे. पहिला जो सेट आहे बांधणं तो कसा आहे माहिती का? इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर फ्रॉम 1 to 100. हे सर्व कसे आहेत? परफेक्ट स्क्वेअर आहेत. बघा 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36 हे सर्व आहे. तर हे सर्व कसे आहेत? परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. त्यानंतर बी दुसरा क्वेश्चन आहे ज्याच्यात आपल्याला 6च्या मल्टिपलमध्ये दिसत आहे सर्व नंबर, म्हणून आपण लिहू शकतो वाय सच इज अ मल्टिपल ऑफ 6 अँड इज लेस दॅन 50. कितीपेक्षा कमी आहेत? 50 पेक्षा, म्हणून ते मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 होता जो स्माइल आहे, याला पण आपल्याला लिहायचं आहे. तर त्याला आपण सी नाव दिलं आणि इज अ लेटर ऑफ वर्ड सायन्स. सेम क्वेश्चन आहे तुमचा 5 नंबरचा, ज्याच्यात इट किंवा टी हा वर्ड येणार आणि त्यानंतर डी जो आहे संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे हे काय आहेत बेटा? तर हे आहेत इज डे ऑफ अ वीक मधले काय आहेत? दिवस आहेत. तर अशा प्रकारे तुमचा हा प्रॅक्टिस सेट होता 1.1 सेट या चॅप्टरचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये 1.2 मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.